नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 22 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल की भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या अंतराळ संस्थेमधून निवृत्ती घोषित केली आहे किंवा घेतलेली आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नासा या अंतराळ संस्थेमधून नुकतंच या ज्या सुनीता विल्यम्स आहेत त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तर भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अंतराळवीर ज्या सुनीता विल्यम्स आहेत त्यांनी तब्बल 27 वर्ष या नासामध्ये काम केल्यानंतर या ठिकाणाहून आता निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. त्यांची निवड 1998 साली या नासामध्ये झालेली होती आणि त्यांची शेवटची मोहीम ही 2024 मध्ये बोईंग जे स्टारलाइनर होतं त्या अंतराळामधून झालेली होती. आणि हेच अंतराळ यान जे काही आहे ते अवकाशामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये काही टेक्निकल बिघाड घडले होते आणि ते जी मोहीम 8 दिवसाची होती ती तब्बल त्या ठिकाणी अडकून त्यांनी पडल्यामुळे ती 9 महिन्यांची झालेली होती आणि शेवटी त्यांना मार्च 2025 मध्ये स्पेसएक्सचं जे क्रू 9 मोहीम आहे त्याद्वारे परत एकदा पृथ्वीवर परत आणलेलं आहे. तर हे सर्व घडामोडी आपल्याला यांच्याविषयी माहिती असायला पाहिजे. तसेच आपल्याला त्यांच्या नावावर आतापर्यंतचे कोणते विक्रम आहेत हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यांनी एकूण 9 वेळा अंतराळामध्ये चालण्याचा अर्थात स्पेस वॉक करण्याचा विक्रम केलेला आहे आणि महिलांमध्ये सर्वाधिक 62 तास 6 मिनिटे स्पेस वॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हे विक्रम आपल्याला यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये यांच्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल प्रजासत्ताक दिन 2026च्या संचलनामध्ये महाराष्ट्राचे चित्ररथ काय असणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गणेश उत्सव हे आपलं महाराष्ट्राचं चित्ररथ या 2026च्या प्रजासत्ताक दिनामध्ये असणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर यंदाचं महाराष्ट्राचं जे चित्ररथ आहे त्याचा विषय असणार आहे गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. हे आपण नाव लक्षात ठेवायचं आहे. आपल्या आगामी परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहे तर महाराष्ट्राची परंपरा असलेले ढोल ताशा पथके, पारंपरिक वेशभूषा आणि सार्वजनिक उत्साहातील जे काही शिस्तबद्ध सादरीकरण असतं याचं दर्शन यावर्षी या कर्तव्यपथावर महाराष्ट्राकडून घडवलं जाणार आहे किंवा दाखवलं जाणार आहे. देशभरातून आपण जर बघितलं विविध राज्य आणि मंत्रालयांकडून एकूण तब्बल 30 चित्ररथ जे आहेत ते या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापैकीच महाराष्ट्र राज्याचं गणेशोत्सवाचं आपलं हे चित्ररथ असणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तसेच हे जे काही प्रजासत्ताक दिन असणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत तर युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टो आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत उर्सुला व्हॅन डेर लेयन. हे 2 व्यक्ती आहेत जे की यावर्षीचे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तसेच राष्ट्रीय गीत जे आहे आपलं वंदे मातरम त्याला 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. याच अनुषंगाने या निमित्ताने संपूर्ण जे काही संचलन असणार आहे ते या गीताच्या थीमवर असणार आहे. हे सुद्धा आपण याविषयी मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच अमेरिका युनायटेड नेशन्सच्या जागी आता कोणती नवीन संघटना बनवण्याच्या तयारीमध्ये आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बोर्ड ऑफ पीस असं एक नवीन अशी संघटना अमेरिका बनवत आहे युएनच्या जागी. तर ही एक अत्यंत महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे मित्रांनो. कारण खूप जास्त चर्चेमध्ये सध्या हे बोर्ड ऑफ पीस आहे. त्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. नाव आहे बोर्ड ऑफ पीस. ही संघटना स्थापन करण्याची किंवा बनवण्याची कल्पना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नुकतंच जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत जसे की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते यामध्ये आजीवन अध्यक्ष असणार आहेत. म्हणजे सततचे अध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्पच कायम असणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. याच दरम्यान जे गाझामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे, जे काही विध्वंस झालेला आहे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित सुद्धा या बोर्ड ऑफ पीस कडून केले जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन केलं जाणार आहे, रस्ते बनवले जाणार आहेत. ज्या काही नुकसान झालेल्या
दवाखाने आहेत, रस्ते आहेत किंवा घरे आहेत त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी बांधलं जाणार आहे. अशा काही गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत आणि जे काही देश यामध्ये सहभागी होणार आहेत, त्यांना 1 बिलियन रक्कम ही यासाठी द्यायची आहे असं ठरलेलं आहे. तसेच कुणाला सुद्धा यामध्ये वेटो पॉवर असणार नाही. म्हणजे एखादा निर्णय जर घ्यायचा असेल, तर सर्व निर्णय हे अमेरिका ठरवेल तसंच असणार आहे. इतर कोणत्याही देशांना जरीही सदस्य असले, तरी त्यांना काही पॉवर असणार नाही. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये जे महत्त्वाचे देश आहेत, त्यांना याच्या संघटनेमध्ये आमंत्रित होण्यासाठी अमेरिकेकडून निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे. तर ते देश कोणकोणते आहेत? रशिया आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, इराण आहे, इस्रायल, युरोपियन युनियन, चीन, UAE यासारख्या महत्त्वाच्या देशांना यामध्ये सहभागी होण्यासाठी, सदस्यत्व घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही बोर्ड ऑफ पीस आहे, ती स्थापन का करण्यात येत आहे? त्याचं कारण देण्यात आलेलं आहे. ही जी काही सध्याची युनायटेड नेशन्स आहे, ती आता एवढी काही प्रभावी राहिलेली नाही. योग्य रीतीने ते काम करत नाही, असं या डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी हे बोर्ड ऑफ पीसचं प्रस्ताव समोर आणलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तसेच युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवा. याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली आहे. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? जागतिक शांतता व सुरक्षा तसेच मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करणे. यामध्ये सध्या जर बघितलं तर 193 देश आहेत. तसेच या अंतर्गतच एक युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी सदस्य 5 आहेत. त्या सदस्यांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. त्या देशांची नावं लक्षात ठेवायची आहेत. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अंदमान या ठिकाणी. अशा प्रकारचा हा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही मरीन फिश फार्मिंग प्रकल्प आहे, ते भारतातला पहिल्यांदाच अशा प्रकारचा ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प आहे आणि ते अंदमान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन 18 जानेवारीला नुकतंच जे आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? कशासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे? तर ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करणे तसेच मत्स्य व्यवसाय जे समुदाय आहेत त्यांना रोजगार आणि त्यांना शाश्वत विकासासाठी प्रोत्साहित करणे हे याविषयीचा उद्देश आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच ब्रिटनने कोणत्या द्वीपसमूहाचा ताबा मॉरिशसला सोपविण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, चागोस असं त्या द्वीपसमूहाचं नाव आहे, जे की ब्रिटन आता ते मॉरिशस या देशाला देऊन टाकणार आहे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची अशी घडामोड आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वर्षांच्या वादानंतर जे ब्रिटन देश आहे त्याच्या ताब्यात असणारं चागोस बेट आहे ते मॉरिशसकडे हस्तांतरित करणार आहे. याविषयीची मान्यता सुद्धा नुकतंच देण्यात आलेली आहे. यामुळे कित्येक दशकांपासून सुरू असलेला जे काही संघर्ष आहे या दोन देशांमध्ये ते संपणार आहे. यामध्येच हे जे काही चागोस द्वीपसमूह आहे त्या ठिकाणी एक लष्करी तळ आहे मित्रांनो. जागतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे डिएगो गार्सिया. या ठिकाणी खूप मोठं अमेरिका आणि ब्रिटनचा एक लष्करी तळ आहे मित्रांनो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ज्या ठिकाणावरून खूप साऱ्या देशांवर हे 2 देश नजर ठेवत असतात आणि आता हे जे काही मॉरिशसकडे जाणार आहे हे चागोस द्वीपसमूह म्हणून अमेरिका यावरून ब्रिटनवर भडकलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही द्वीपसमूह आहे याविषयी एक करार करण्यात आलेला होता. या करारानुसार हा जो काही लष्करी तळ आहे ते 99 वर्षांसाठी ब्रिटनच्या प्रशासनाखाली राहील असं या करारामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आपण जर बघितलं तर 1960 आणि 1970च्या दशकामध्ये ब्रिटनने हा जो काही द्वीपसमूह आहे तो मॉरिशसकडून वेगळा करून स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला होता. आता परत एकदा हा ब्रिटन आता तो मॉरिशस या देशाकडे त्याचं जे काही अगोदरचा द्वीपसमूह आहे ते देऊन टाकणार आहे. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणून ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल,
की नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशावर ताबा मिळवण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, ग्रीनलँड. हे जे काही देश आहे त्यावर हे जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबा मिळवण्याची घोषणा केलेली आहे किंवा हा देश आमचाच आहे असं त्यांनी यामध्ये घोषित केलेलं आहे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची अशी घडामोड आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ध्वज जे आहे ते फडकावताना ते दिसत आहेत. त्यावर त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2026 पासून ग्रीनलँड हा जो देश आहे तो अमेरिकेचा भाग झालेला आहे. यावरूनच जगभरामध्ये खळबळही माजलेली आहे. यावर बरेचसे देश हे समोर येऊन टीका करताना दिसत आहेत. यामागचे नेमकं कारण काय आहेत? का असं अमेरिकेनं केलेलं आहे? तर जे काही आर्क्टिक क्षेत्र आहे त्यामध्ये रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेला ग्रीनलँड पाहिजे आहे असं ट्रम्पचं म्हणणं आहे. तसेच ग्रीनलँडमध्ये काही महत्त्वाच्या जे काही खनिज समृद्ध असे संपत्ती आहेत त्याचा सुद्धा अमेरिकेला फायदा घ्यायचा आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत या ग्रीनलँडला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठीच्या. यावरच ग्रीनलँडनं काय म्हटलेलं आहे, तर ग्रीनलँड हा जो काही देश आहे तो सध्या जर आपण बघितलं तर डेन्मार्कच्या अंडरमध्ये येणारा स्वायत्त असा भाग आहे मित्रांनो. म्हणजे ग्रीनलँड या देशाला स्वतःची अशी आर्मी नाही. त्याची आर्मी किंवा सैन्य हे डेन्मार्क या देशाकडून पुरवला जात असतो. या दोन्ही देशांनी हा जो काही निर्णय ट्रम्प करून घेण्यात आलेला आहे, त्याची त्यांनी निंदा केलेली आहे. तो जो प्रस्ताव आहे ते फेटाळून लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, हे जे काही ग्रीनलँड देश आहे, ती काही विक्रीसाठी ठेवलेला नाही, तर आम्ही स्वायत्त आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं, हे जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत, ते सध्या जगभरामध्ये जे आपलं कारभार आहे, ते लोकांवर थोपवत आहेत, मनमानी कारभार करत आहेत. यावर खऱ्या अर्थानं जर बघितलं, जगभरातील सर्व देशांनी एकजुटता दाखवून लढण्याऐवजी हे लोकं सध्या शांत बसून फक्त जे काही घडामोडी घडत आहेत, ते पाहत आहेत. हीच खरी वेळ आहे सर्व देशांनी एकत्रित येऊन आपल्या हक्कांसाठी लढण्याची. सर्व देश हे अमेरिकेपुढे सध्या तरी हतबल होताना दिसत आहेत. कोणतीही कारवाई त्या अमेरिका या देशाविरुद्ध कोणीही सध्या तरी करताना दिसत नाही. बघूया येणाऱ्या काळामध्ये यावर अजून कोणकोणत्या गोष्टी घडतात, अजून काय-काय घडामोडी घडतात, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी काल ज्या घडामोडी घेतलेल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, की नुकतेच सायना नेहवाल या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बॅडमिंटन. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला देण्यात आला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चंदना सिन्हा यांना हा भारतीय रेल्वेकडून सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, की नुकतेच दोस्ती सैन्य अभ्यास 2026 कोणत्या देशामध्ये पार पडले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांमध्ये हे दोस्ती सैन्य अभ्यास नुकतंच पार पडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच भारतीय जनता पार्टीचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नितीन नवीन हे BJPचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच विजय हजारे ट्रॉफी 2025-26चा विजेता संघ कोणता ठरला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, विदर्भ हा संघ या वर्षीचा विजय हजारे ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, जगातील सर्वात जुनी नदी म्हणून कोणत्या नदीला घोषित करण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, फिंक नदी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, युवेरी मुसेवेनी हे युगांडा या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, त्रिपुरा, मेघालया, मणिपूर राज्य स्थापना दिवस म्हणून कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 21 जानेवारीला या 3 राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या घडामोडी आपण काल डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की नुकतेच महाराष्ट्राचे नवीन महाअधिवक्ता कोण बनले आहेत? ऑप्शन्स आपण दिले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं उत्तर सुद्धा खूप सुंदरपणे कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. मिलिंद साठे हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन महाअधिवक्ता बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, की 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया मग किती विद्यार्थी या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. थांबूया मग. या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत PDF नोट्स आपण टाकत असतो. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचं अभ्यास साहित्य आपण टाकत असतो. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.